नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोल्युशन अकॅडमीमध्ये। मी शंकरपुरी घेऊन आलो आहे। बघा मित्रांनो, एक साधा प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने येते, ते प्रश्न आपण सूत्राच्या माध्यमातूनही आणि त्याच पद्धतीनं ट्रिक्सच्या माध्यमातूनही बघूयात। बघा मित्रांनो, 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 4/3 येईल। बघा मित्रांनो, 3/4 ह्याच्यामध्ये सपोज आपण x मिळवले तर उत्तर आपलं 4/3 येईल। ह्या पद्धतीचा हा प्रश्न आहे। तर बघा, हे इथे 3/4 हे प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन मायनस होतील, मग x बरोबर 4/3 आहे वजा 3/4 आहे। या प्रश्नाला जर आपण सॉल्व केलं तर ह्या पद्धतीचं बनेल। क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं, 4 चौक 16, 3 त्रिक 9 भागिले 3 चौक 12 ह्या पद्धतीनं जर सॉल्व केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर 7/12 येईल। परंतु ह्या प्रश्नाला जर आपण या पद्धतीनं जर नाही सोडवलं तर बघा, हे जे नंबर आहे 3/4 आणि इथं बघा उत्तर येतंय 4/3, म्हणजे एक्झॅक्ट हे नंबर कसे झालेले आहेत तर उलट झालेले आहेत। तर अशा कंडिशनमध्ये बऱ्याचदा ह्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येते, जर हे नंबर्स आहेत, जे दिलेले नंबर्स आहेत त्यांची जर बेरीज आपण अंशाच्या ठिकाणी घेतली म्हणजे 3 आणि 4 ची बेरीज 7 आणि ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार आपण छेदामध्ये केला तर 3 चौक 12 ह्या पद्धतीचं ह्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल 7/12। धन्यवाद।